असतील, दाखवायच्या असतील तर रस्त्यावरच उतरावं लागतं आणि त्यासाठीचं आजचं हे आंदोलन आहे. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही, हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही. हे आंदोलन हे आपल्या हक्काची रेल्वे आपल्याला मिळाली पाहिजे यासाठीचं आंदोलन आहे. 9 जुलै 2024 ला मी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांना भेटलो होतो. आज त्या गोष्टीला जवळजवळ 25 महिने होत आहेत. 25 महिन्यापूर्वी मी त्यांना भेटलो. त्यांना सांगितलं, साहेब ही रेल्वे सरळच करावं लागेल, हिला वाकडं तिकडं करून तुम्ही बघू नका. अश्विनी वैष्णव साहेब हे पूर्वाश्रमीचे अधिकारी आहेत. त्यांनी फक्त नफा तोटा पाहिला. इकडून रेल्वे गेली तर तोटा होईल, तिकडून गेला तर फायदा होईल. कोणी त्यांच्या कानात जाऊन काय सांगितलं आम्हाला माहित नाही, पण त्याचा परिणाम आज असा झाला की अश्विनी वैष्णव ऐकून घ्यायलाच तयार नाही. राजा भाऊ सुद्धा ही गोष्ट मान्य करतील. त्या केंद्रीय मंत्री ऐकून घ्यायलाच तयार नाही आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ही वेळ आपल्यावर आज आलेली आहे. आज चाकणमध्ये रास्ता रोको आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे, संगमनेरला आहे, सिन्नरला आहे. खरं आहे, मान्य आहे मला. मी खरं तर या निमित्ताने या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्यांची माफी मागतो.